नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन समोर खूप मोठं संकट येऊन थांबणार आहे, ज्याची चाहूलही त्या दोघांना अजून लागलेली नाहीये. आता कुठलं संकट आहे, काय आहे, सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता महिपतच्या घरी नागराजचा मुलगा राकेश आलेला असतो आणि आता राकेश जो असतो तो महिप्तला विचारतो, काय महिप्तांना ओळखलस का मला? त्यावर मग महिप्त त्याला म्हणत असतो, तुला मी ओळखणार नाही असं वाटतंय का? तुला अगदी व्यवस्थित ओळखलं, पण यायला खूप उशीर लावलास रे. तू सर्व घडून गेल्यावर आलास. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सचिन असतो. सचिन विचारतो, हा कोण आहे? त्यावर महिप्त हा सचिनला सांगत असतो, हा आहे नागराज शेठचा मुलगा राकेश. राकेश हा हैदराबादला होता, त्याच्या मामाच्या घरी शिक्षणासाठी. त्याबरोबर आता लगेचच सचिन हा त्याला हाय करतो. मग आता लगेच राकेश विचारतो, अण्णा ते तर ठीक आहे, पण हा आहे कोण आणि हा इथे काय करतोय? त्याबरोबर मग महिप्त हा सांगत असतो, हा आहे त्या अस्मिताचा नवरा, म्हणजे एक्स नवरा, आणि आता साक्षीचा, माझ्या साक्षीचा होणारा नवरा. त्याबरोबर हे ऐकून आता इकडे राकेशला खूप मोठा धक्काच बसतो. राकेश म्हणतो, अण्णा आहो. त्यावर अण्णा म्हणतात, बरं आता तुम्ही दोघेजण आपापसात चर्चा करत बसा, मला वेळ नाहीये, मी निघतो, मला अजून खूप काम आहेत. आणि मग तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता हे दोघेजण बोलायला सुरुवात करतात. राकेश हा आता सचिनला म्हणत असतो, नाही म्हणजे मला कळलं नाही, अस्मिता म्हणजे अर्जुन सुभेदारची बहीण ही तुमची बायको होती, बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो की हो. तर मग आता लगेच पुढे राकेश म्हणतो, मग जर ती तुमची बायको होती तर तुम्ही साक्षीबरोबर लग्न कसं काय करताय, आणि हे सगळं काय अरकरण आहे? त्यावर मग सचिन म्हणत असतो, तो ती माझी बायको होती, आता नाहीये. तिने माझी खूप मोठी फसवणूक केली. माझ्याबरोबर लग्न झालेलं असताना सुद्धा ती त्या सचिनबरोबर राहिली, त्या चैतन्यबरोबर राहिली. तिला माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा तो चैतन्य वाटू लागलेला आहे. आणि अर्थात कुठल्याही नव्याला आपल्या बायकोला आपल्यापेक्षा जवळचं कोणीतरी वाटतंय हे आवडत नाहीच ना. मला सुद्धा नाही आवडलं. आणि महत्वाचं म्हणजे माझं साक्षीवरती प्रेम होतं. आमचं दोघांचं अफेअर सुरू झालं आणि या गोष्टीचा तिने इशू केला. किती झालं तरी पुरुष जात एका बाईक पुढे कुठे स्थिरावते असं राकेश म्हणतो. त्यावर सचिन म्हणतो, हो ना, आणि तसंही एक बाई थोडीच ना आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. शेवटी पार्टनरची गरज दुसऱ्या पडतेच, ते सुद्धा तुम्ही तर फॉरेनमध्ये होतात, म्हणजे तुम्हाला तर नक्कीच पडलीच असणार, असं आता राकेश इकडे म्हणतो. त्यावर सचिन म्हणतो, तेच तर त्या सुभेदारांना कळलं नाही ना. त्यांनी त्या अस्मिताला नव्याची साथ सोडू नको सांगण्याऐवजी त्यांनी तिला आणखीन जास्त भडकवलं आणि आमचा डिवोर्स घडवून आणला. त्याबरोबर राकेश म्हणतो, मग आता? त्यावर सचिन म्हणतो, आता काय? या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं, बर्बाद करायचं मला. त्यावर मग तो सचिनला आता म्हणत असतो, खरंच का? तुम्हाला सुभेदारांना बर्बाद करायचं? सचिन म्हणतो, हो. तर सोडणार नाहीये मी त्यांना. त्यांनी अस्मिताला आणि मला एकमेकांपासून तोडले. त्या अस्मिताच मला एवढं काही वाटतही नाही, पण मला तिच्या पैशांपासून दूर जावं लागलं. याचा मात्र मला खूप जास्त त्रास झाला. तुला माहिती आहे का, कॅनडामध्ये माझा जॉब गेला काही फायनान्शियल कंडिशन्समुळे. मग मला इकडे यावं लागलं. तर इकडे आल्यानंतर मी त्या अस्मिताचे पैसे वापरत होतो, तर तिच्या वडिलांनी तिचं ते बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करून ठेवलं होतं आणि त्यामुळे मला पैसे यूज करता येत नव्हते. आणि या सगळ्यामुळे मला खूप जास्त त्रास सहन करावा लागलाय. त्यानंतर त्या अस्मिताने माझ्याकडे डिव्होर्स मागितला तर मागितला. डिव्होर्समध्ये भडभक्कम पोडगी सुद्धा मागितली आणि कोर्टाने मला असे आदेश दिले की मला ते पैसे अस्मिताला द्यावेच लागतील, नाहीतर मला शिक्षा होऊ शकेल. मग काय करणार? शिक्षा व्हायला नको म्हणून का होईना, पण मला पोडगीही द्यावी लागलीच. असो
तू सांग तुझ्याबद्दल. त्याबरोबर मग लगेचच राकेश म्हणतो, हाय मायसेल्फ राकेश महिपने. तुम्हाला सांगितलंच की मी कोणाचा मुलगा आहे ते, तरीही मी तुम्हाला पुन्हा एकदा इंट्रोडक्शन करून देतो. मी सुभेदारांच्या घरात कोणीही नसलो तरी किल्लेदारांच्या घरात खूप महत्वाचा आहे, कारण मी किल्लेदारांचा एकुलता एक वारसदार आहे. हो, मी नागराज किल्लेदारांचा आणि सुमन किल्लेदारचा एकुलता एक मुलगा आहे. हैदराबादला मला माझ्या मामाकडे पाठवलं होतं माझ्या आईने वकिलीच्या पुढच्या शिक्षणासाठी. मी तिकडेच राहिलो होतो, पण इकडे तेवढ्या वेळामध्ये काय काय घडामोडी घडून गेल्या हे मला माहीत नव्हतं. त्या दिवशी अचानकच बाबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ते तुरुंगात आहेत, आणि हे सगळं काही त्या किल्लेदार आणि सुभेदारांनी मिळून केले. आणि महत्वाचं म्हणजे त्या अर्जुन सुभेदारने केलं हे सगळं. जेव्हा हे सगळं कळालं तेव्हा तळपायाची आग मस्तकाला भिडली. माझ्या वडिलांना तुरुंगात पाठवण्याची हिंमत केली त्या सुभेदाराने. मी त्याला सोडणार नाही अशी एक सणसण अंगात सळसळली, आणि मिळेल ते फ्लाईट पकडून इकडे आलो. येताना एकच ठाम निश्चय करून आलोय की त्या सुभेदारांना सोडायचं नाही. त्या सगळ्या सुभेदारांना उद्ध्वस्त करून टाकायचं, बर्बाद करून टाकायचं, त्यांचं आयुष्य नरक बनवून टाकायचं. आता ते कसं काय हे तर ठाऊक नाही. त्यासाठी मला जे काही करावं लागेल ना ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते म्हणजे की त्या मधुकर पाटलाचा जीव. त्याबरोबर मग लगेचच आता सचिन म्हणतो, मधुकर पाटलाचा जीव, त्या मधुकर पाटलाजवळ तुझा काय संबंध ते? तर त्या सायलीचे मानलेले कोणीतरी वडील आहेत, त्यांनी तिला लहानाचं त्या आश्रमात वगैरे मोठं केलं. मग तुझा काय संबंध आहे त्या मधुकर पाटलाजवळ? त्याबरोबर मग आता लगेचच पुढे राकेश सांगायला लागतो की त्या मधुकर पाटलाला ही गोष्ट खरी कळली होती की प्रिया हिला आम्ही आणलं होतं ती खरी तन्वी नव्हती, तर खरी तन्वी ही ती सायली होती. त्यावर मग सचिन म्हणतो, काय खरी तन्वी सायली आहे? त्याबरोबर मग राकेश म्हणतो, हो, खरी तन्वी ती सायली आहे. सायली रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे. आणि ही गोष्ट त्या म्हातारड्याला कळली होती. त्या म्हातायाने हे सगळं काही घरात सगळ्यांना सांगायचं असं ठरवलं होतं, पण माझ्या वडिलांना ही गोष्ट होऊ द्यायची नव्हती, कारण त्यांच्यामध्ये आणि प्रियामध्ये अशी डील झाली होती की जर प्रियाने त्या सर्व प्रॉपर्टीला स्वतःला नावावर करून घेऊ शकली तर माझे वडील हे तिच्याकडून ती प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेतील आणि मग ते तिला काही ठराविक रक्कम देतील. खरं तर त्यासाठीच आम्ही तिला आणलं होतं. असो, अर्थात तो प्लॅन सक्सेसफुल झाला नव्हता. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, तुम्ही मग काय केलंत पुढे? त्यावर मग आता तो म्हणू लागतो, आम्ही काही केलं नाही, पण माझ्या वडिलांनी त्या मधुकर पाटलाने काही खरं सांगू नये म्हणून त्या मधुकर पाटलाला मारून टाकायचा निर्णय घेतला. आणि जेव्हा त्या मधुकर पाटलाला मारण्यासाठी भर होळीच्या दिवशी माझ्या वडिलांनी सुरा त्याच्या पाठीतून गुपसला, तेव्हा तो मधुकर पाटील न मरता जिवंत राहिला आणि कोमात गेला. त्याबरोबर आता हे ऐकून सचिन म्हणतो, अरे, पण मग तो कधीही शुद्धीवर येऊ शकतो आणि सर्व पितळ उघडही पाडू शकतो की? त्यावर आता लगेचच मग पुढे आता त्याला राकेश म्हणत असतो, तेच तर, त्याने आता पितळ उघड पाडू नये आणि त्याने खरं कोणाच्या समोर आणू नये, यासाठीच मी त्याला संपवायला आलोय ना. त्याबरोबर मग आता सचिन म्हणत असतो, काळजी करू नकोस, हे सगळं तू अगदी हुशारीने आणि शिताफीने करशील. आपल्याबरोबर प्रियासुद्धा आहे, काळजी करूच नकोस. मग आता सचिन आणि राकेश हे दोघेजण प्रियाला भेटायला येतात. राकेशला बघून आता प्रिया म्हणते, अरे वा, चक्क राकेश, तू इकडे कसा काय? त्यावर राकेश म्हणत असतो, हे बघ, मला तुझ्याबरोबर काहीही वैर नाहीये. मला या बाबांना ह्या सर्व जेलमधून प्रकरणातून सोडवायचे आहे, आणि यासाठी मला जे वाटेल ते करायचं असेल ते मी करायला तयार आहे. म्हणून खरंतर मी इकडे आलोय माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी.
मला तुमची कोणाची तरी मदत लागेल. बाबांनी काय केले काय नाही त्याच्याशी माझं काहीही घेणदेणं नाही. मला फक्त माझे बाबा तुरुंगाच्या बाहेर हवेत. दॅट्स इट. त्यासाठी मी काय वाटेल ते करेन. त्याबरोबर मग खुसू आता प्रिया इकडे म्हणायला लागते की निघेल तुझा बाप तुरुंगातून बाहेर निघेल, पण मला सुद्धा तुम्ही तुरुंगातून बाहेर काढा. आफ्टर ऑल आपण एक टीम आहोत. त्याबरोबर सचिन म्हणतो हो बरोबर आहे, आणि टीमवर्क हे कायमच महत्वाचं असतं. जर आपल्या सगळ्यांचे ध्येय एकच आहे तर आपण सगळ्यांनी वेगळं लढून काहीही उपयोग नाहीये. उलट वेगळं लढलो तर आपली शक्ती वाया जाईल. पण त्याऐवजी युक्तीने आणि नीतीने खेळ खेळलो तर मात्र शक्तीचाही बचाव होईल आणि खेळही पूर्ण संपेल. ते अर्जुन सायलीवरती आपल्याला आता सध्या चांगली मात करता येऊ शकते, कारण ते सुद्धा रस्त्यात आहेत आणि आपण सुद्धा आता रस्त्यातच आहोत. त्याबरोबर मग आता लगेचच सचिनला ते लोक विचारतात कसला रस्तात. यावर सचिन म्हणतो कळेल तुम्हाला लवकरच. त्याच्यानंतर मग आता इकडे जो राकेश असतो तो भेटायला आलेला असतो नागराजला भेटून आता राकेशच्या डोळ्यात अश्रू येतात. राकेश म्हणतो बाबा अहो हे सगळं काय झालं, काय अवस्था केली आहे त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारनी. तुमची मी सोडणार नाही हो बाबा त्याला. त्याबरोबर मग लगेचच नागोबा राकेशला म्हणतो राकेश बेटा अरे शांत हो. हे बघ मला माहिती आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि म्हणूनच तू मला सोडवायला हैदराबादवरून धावत पळत इकडे आलायस. पण राकेश बाळा एक खरं सांगू काकीत या सुभेदारला शिव्या देऊन काहीही मिळणार नाहीये. त्याच्या नावाने खड्याखापर फोडू नकोस. जर तुला खड्याखापर फोडायच्या असतील ना तर ते तुझ्या आईच्या नावाने फोड. अरे कुठली अशी बाई असते जी आपल्या नव्याची साथ सोडून आपल्या दिलाच्या बाजूने उभी राहते, भाऊजाईची साथ देते. पण तुझ्या आईने तेच केलं. तुझ्या आईने भर अडचणीच्या काळात मला एकट्याला पाडलं, माझी साथ दिली नाही आणि म्हणून खरं तर माझ्यावर ही वेळ ओढावली. त्याबरोबर तो म्हणत असतो बाबा काय सांगताय हे सगळं, तुम्ही काळजी करू नका. आईने जरी तुम्हाला साथ दिली नसली ना तरी मी आहे ना तुमचा मुलगा, तुमचा राकेश. मी बाबा तुम्हाला कधीही एकट पडू देणार नाहीये आणि मी सुद्धा तुमची साथ कधी सोडणार नाहीये. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. आणि त्या अर्जुन आणि सायली सुभेदारने तुमची ही अवस्था केली आहे ना, मग मी आता त्यांना सोडणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही. मी येईन परत तुम्हाला लवकर इकडे भेटायला. एवढं बोलून तो तिकडं निघतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी सुमन काकी असते ती आता भाजीपाला घ्यायला जायला निघालेली असते. भाजी मंडळीच्या जवळ पोहोचतच असते ती. इतक्यात तिला गाडीतून उतरलेला राकेश दिसतो. राकेशला असं गाडीतून उतरताना पाहून तिला आश्चर्यच वाटतं. मग ती 2 मिनिट राकेशकडे पाहतच राहते. थोड्या वेळाने राकेशचे सगळे मित्र येतात. मित्र आल्याबरोबर मग राकेश हा आता मित्रांबरोबर छान सेलिब्रेट करत असतो. मस्तपैकी राकेश आता पार्टी करत असतो. इतक्यात आता त्या ठिकाणी त्याची आई म्हणजेच सुमन काकू येते आणि सुमन आता राकेशला विचारू लागते राकेश काय रे तू इकडे काय करतोयस आणि तू इथे हे सिगारेट वगैरे ओढत थांबलायस. त्याबरोबर राकेश म्हणतो हो मी आत्ता चालो. त्याबरोबर ती म्हणते अरे मग आल्या पहिले घरी यायचं, आईला भेटायचं. तुला माहिती आहे का तुझे काका काकू सगळे केवढे खुश होतील तुला बघून. त्यावर मग राकेश म्हणतो काका काकू आणि बाबांचं नाव घेतलं नाहीस तू. माझे बाबा कुठे आहे. त्याबरोबर मग ती म्हणते तुझे बाबा ते. त्याबरोबर मग सुमन गप्प बसते. राकेश म्हणतो तुला काय वाटलं तू माझ्यापासून गोष्टी लपवल्याने. आई माझ्यापर्यंत गोष्टी पोहोचणार नाहीयेत का. मला सगळं खरं कळालंय बाबांना. तू आणि त्या अर्जुन सुभेदारने मिळून जेलमध्ये घालवलं, बाबांची कशी बदनामी केली, बाबांना कसं खोट ठरवलं, ते सगळं मला कळालंय. त्याबरोबर मग कुसुम सुमन काकी म्हणू लागते की नाही बाळा तुझा खूप मोठा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ
तुझ्या बाबांना कोणीही फसवलेलं वगैरे नाहीये, उलट तब्बल 20-22 वर्ष तुझे बाबाच आम्हा सगळ्यांना फसवत होते. अरे व्यवसायाच्या नावाखाली काळे धंदे करत होते करत होते, स्वतःच्याच भावाचा संसार सुद्धा उद्ध्वस्त करण. याचं पाप तुझ्या बापाने केलेलं आहे आणि या सर्व पापाची शिक्षा आम्ही त्याला मिळवून दिलेली आहे. आम्ही उगाच काही त्याला तुरुंगात डांबलेला नाहीये, समजलं ना? अरे तुला माहिती नाहीये तुझ्या वडिलांनी काय काय उद्योग करून ठेवले ते. त्यांनी खोटीत नवी आणली होती आणि त्यात खोटारड्या मुलीने त्या अश्विनबरोबर लग्न केलं, ते सुद्धा सुभेदारांची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी. पण नशिबाने योग्य ती साथ दिली आणि देवासारखे सायली अर्जुन धावत आले. सायली अर्जुनने त्या खोट्यात प्रियाचा म्हणजेच खोट्या तन्वीचा मुखवटा फाडून काढला आणि यात दबदडलेली ती एक खोटारडी फ्रॉडबली लोखंडे नावाची मुलगी आम्हाला पकडवून दिली. आणि त्यानंतर मगच आम्ही हे सगळं केलं. आम्ही तुझ्या वडिलांची सगळी हकीकत शोधून काढली बाळा. तुझे वडील त्या महिप्त शिखरे बरोबर मिळालेले होते. अरे एवढंच काय तर तुझ्या वडिलांनी स्वतःच्या सख्या बायकोचं म्हणजे माझं अपहरण सुद्धा केलं होतं. का तर मी काही करू नये, मी त्या महिप्तला त्यांनी कुठे डांबून ठेवलं हे सगळं सांगू नये वगैरे. म्हणून तुला वाटतो ना तितका तुझा बाप चांगला आणि साधा सरळ नाहीये. त्याबरोबर मग राकेश म्हणतो, हे बघ आई या वडिलांबद्दल मला भडकवण्याचं हे तुझं जे काही काम सुरू आहे ना, त्यात तुला बिलकुलच कधीही यश येणार नाहीये. आणि राहिला प्रश्न माझ्या वडिलांचा, तर हो मला मान्य आहे माझे वडील थोडेफार चुकले असतील. त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न केला असेल, पण याचा अर्थ माझे बाबा म्हणून वाईट आहे तसा होत नाही. हे बघ, प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या सुखाचा, आपल्या मुलांच्या भल्याचा, आपल्या मुलांच्या चांगल्याचा विचार करतात. आणि माझ्याही वडिलांनी माझं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी प्रॉपर्टी मिळायला हवी असाच विचार केलाय. त्यामुळे मला त्यांच्या बोलण्यात काहीही चुकीचं जाणवलेलं नाहीये. किती दिवस आपण असे भावाकडे पैसे मागणार? आपल्याला शेवटी आपला हक्क मिळायला हवा ना. त्याबरोबर मग सुमन काकी म्हणत असते, चुकतोयस तू राकेश, चुकतोयस. अरे आपल्याला हक्क मिळायला हवेच, पण ते आपल्या स्वतःच्या घराचे, असे लोकांच्या घराचे नाही. कितीही काहीही झालं तरी या घराची एक सुद्धा आणायला तुझ्या वडिलांनी पैसे दिलेले नाहीयेत. त्यामुळे मग या घरामध्ये मुळात हिश वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे. म्हणून मी म्हणते उगाचच्या उगाच तुझ्या काकाबरोबर वैर नको घेऊस. त्यापेक्षा माझ्याबरोबर घरी चल आणि सगळ्यांना भेट. तुला माहिती आहे का घरामध्ये आपल्या सध्या किती प्रसन्न आणि आनंदी वातावरण आहे ते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही विचार करते की काय झालं असेल. इंटरव्ह्यूच अजून मला कोणाचा फोन कसा आला नाही, काय करू मी, करून बघू का नाही. नको उगाच कामात असतील, राहू दे मी नकोच करायला. असा विचार करून अस्मिता गप्प बसते. अस्मिता विचारात पडलेली असते की इंटरव्ह्यूला जाऊ की नको, ममाला काय सांगू. अस्मिता विचार करते काहीतरी येऊन बघेन, सांगेन नंतर अर्जुन सायलीला, पण नंतर सांगेन ते कामात असतील, आज लवकरच निघते. आणि मग अस्मिता इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचते. आता अस्मिता इंटरव्ह्यू द्यायला पोहोचते त्यावेळी मग तिथे अस्मिताचा इंटरव्ह्यू अगदी व्यवस्थित छान पार पडतो. अस्मिता विचारते की मला हा जॉब मिळू शकेल ना. त्याबरोबर समोरचा जो स्टाफ असतो तो अस्मिताला सांगतो की आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू, कारण तुमचं टॅलेंट, तुमचं कॅलिबर खरोखरच खूप जास्त उत्तम आहे, छान आहे. त्यानंतर अस्मिता तिकडनं रस्त्याने हात हलवत चाललेली असते, दुसऱ्या हाताला पर्स असते. यावेळी मग आता सचिन तिकडे येतो आणि सचिन, काय मग मला विसरलीस का इतके लवकर, असं म्हणतो. त्याबरोबर सगळे लोक अस्मिताकडे बघायला लागतात. आता अस्मिताकडे बघतच राहतात. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की नवरा जिवंत असताना बायकोच्याच कपाळावर साधी टिकली, गळ्यात मंगळसूत्र नाही, तर इकडे अस्मिता म्हणते
आपला डिवोर्स झालाय, आपलं काहीही घेणदेणं नाहीये, आपला काही संबंध नाहीये, तू हात मला लावण्याचा प्रयत्नच कसा करू शकतोस? हाऊ डेअर यू टच मी? त्याबरोबर सचिन म्हणतो, विसरू नकोस अस्मिता, काही काळी आपण दोघं नवरा बायको होतो आणि आपण दोघं एकमेकाच्या जवळ आलो, आपण एकमेकांना हात लावला म्हणूनच तर आज आपल्या मुलाचा जन्म झालाय. विसरलीस का? स्वतः जन्म दिलेलं मूल सुद्धा खरंच अस्मिता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा बिलकुलच नव्हती. असो आता तुला मी काहीच बोलू शकतो? अस्मिता म्हणते की झालं, तुझी फालतूची चपड बडबड करून झाली का? हे बघ, तुला जे वाटते ना ते तू वाटून घे, मला तुझ्याशी काही एक घेणदेणं नाहीये, अगदी कणभर काडीभर रद्दीभर सुद्धा घेणदेणं नाहीये, समजलं ना? उगाचच्या उगाच तोंडाला येईल ते बरळत जाऊ नकोस. आणि हो, लक्षात ठेव, मी कोणालाही माझ्या आयुष्यात आणलेलं नाहीये किंवा कोणाला माझ्या आयुष्यातून काढलेलंही नाहीये. जी निघून गेली ती स्वतःहून निघून गेलेली लोक आहेत. तुझ्यासारखी स्वार्थी आणि कपटी उलट बरं झालं, त्यांना थांबवण्यासाठी मी स्वतःला त्रास नाही करून घेतला. आता मला बरं वाटते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता ती विचार करते की खरोखर मी सचिनला जे बोलली आहे ते खरंच बरोबर आहे ना? मला खरोखर सचिनच्या वागण्याने फरक पडत तर नाही आहे ना? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो मुलगा असतो नागोबाचा, तो विचार करतो की मला तर पहिलं त्या मधुभाऊला संपवायचं आहे. मग मधुभाऊला संपवण्यासाठी आता मी काय करू? कारण आता तर त्या मधुभाऊला हॉस्पिटलमधून घरी आश्रमात नेल्य. त्या आश्रमामध्ये मला तर काहीच करून घुसता येणार नाहीये, शिरता येणार नाहीये, पण मला काहीतरी तर करावं लागेलच. काहीही करून ते मधुभाऊ जिवंत सुटायला नको आहेत, असा सगळा विचार नागराजचा मुलगा राकेश करत असतो. आता पुढे होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.